बाप्पांच्या मूर्तींनी गजबजली धामणगाव बाजारपेठ। उद्या गणेश चतुर्थी। बाप्पा म्हणजेच गणपती यांना बुद्धीची देवता असेही म्हटले जाते। या कारणाने जवळपास प्रत्येक घरात बाप्पा विराजमान होतात। काही ठिकाणी नवस म्हणून देखील बाप्पाची स्थापना केली जाते। उद्या बाप्पा 10 दिवसांसाठी घराघरात विराजमान होणार आहेत। गणेश भक्त श्रद्धेने घरात बाप्पाची स्थापना करतात। 10 दिवस दोन्ही वेळेस बाप्पाची आरती करून त्यांना प्रसाद चढवितात। बाप्पा विराजमान झाल्याने या दिवसात घरातील वातावरण आनंदी आणि आल्हाददायक असते। लहान मुले तर घरात बाप्पा बसलेल्या ठिकाणी दिवसभर रेंगाळत असतात। 10 दिवसानंतर जेव्हा त्यांना निरोप देण्याची वेळ येते तेव्हा अनेक मुलांना आपण रडताना देखील पाहू शकतो। धामणगाव शहरातील बाजारपेठ बाप्पाच्या लहान मोठ्या मूर्तींनी भरलेली आहे। गणेश मूर्ती विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपली दुकाने थाटली आहेत। मूर्ती खरेदी करणाऱ्यांनी बाजारपेठ गजबजलेली आहे। मूर्ती विक्रेत्यांच्या बाजूने हार फुलवाल्यांनी देखील आपली दुकाने थाटली आहेत। सध्या मातीच्या मूर्ती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विकल्या जात आहेत असे एका दुकानदाराला विचारल्यावर त्याने आमच्याकडे मातीच्या मूर्ती असून आम्ही ते स्वतः तयार करत असल्याचे सांगितले। ही मूर्ती अप्रतिम आहे। ही मूर्ती आम्ही फरवरीमध्ये चालू केली बनवायला। स्वतः बनवतो आम्ही आणि फरवरीमध्ये चालू करून ती समजा मागच्या महिन्यात 5 तारखेला कंप्लीट झालेली मूर्ती आहे। आणि आतापर्यंत आम्ही स्वतः हाताने तयार केलेली मूर्ती आहे आणि प्युअर मातीची मूर्ती आहे। अशी मूर्ती तुम्हाला कुठे मिळणार नाही। अमरावतीमध्ये तर नाही तर अमरावतीमध्ये मिळणार नाही। आपल्या कलाकृती आहे। ब्युरो रिपोर्ट, धामणगाव।